हॅलो. हॅलो. मी डॉक्टर प्रकाश वानखडे, सहाय्यक प्राध्यापक म्हणून सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथे काम करत आहे. आजच्या दिनी सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि त्याचप्रमाणे जनसौख्य फाउंडेशनचे देखील आभार, कारण या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील त्यांनी लोकांना वेगळं काहीतरी ऐकून देण्याची संधी देत आहेत. त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो. सर्वजण आपण कोरोनाने पीडित आहोत आणि हा कोरोना कधी संपेल, कसं संपेल या बाबतीत सर्वजण आपण चिंतित आहोतच. त्याच्याही पुढे जाऊन दोन प्रकारचे जे व्ह्यू पॉईंट्स आहेत. एक आहे जगण्यासाठीचा संघर्ष आणि दुसरा आहे जिवंत राहण्यासाठीचा संघर्ष. जगण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टीची आवश्यकता असते, जसं पैसा लागतो, अन्नधान्य लागतो, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि त्याच्यानंतर हा जो कोरोना आहे तो त्या जगण्यामध्ये अडथळा निर्माण करतो आहे. मग प्राधान्य कोणाला द्यायचं, की जगण्यासाठीला द्यायचं का जिवंत राहण्यासाठीला द्यायचं, हा एक विरोधाभास जो आहे तो निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये या जनसौख्य फाउंडेशननी मला जो विषय दिलेला आहे तो आहे लॉकडाऊनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम. लॉकडाऊन किती भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार आहे आणि करत आहे त्या बाबतीत थोडंसं विश्लेषण जो आहे तो माझ्या पद्धतीने मी करू इच्छितो. अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय आहे, म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजे नेमकी काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा म्हणजे प्रादुर्भाव होतो. ढोबळमानाने अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्था म्हणजे काय, की जिथं आर्थिक घडामोडी घडून येतात त्याला आपण काय म्हणतो, अर्थव्यवस्था असं म्हणतो. आणि या आर्थिक घडामोडीमध्ये नेमकं कुठल्या घडामोडी की ज्याच्यामधून उत्पन्नाची निर्मिती होते अशाला आर्थिक घडामोडी असं पण म्हणतो. आणि ह्या घडामोडी जिथं घडून येतात त्याला अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. मग ही अर्थव्यवस्था जी आहे 24 मार्चपासून आणि आज तागायत लॉकडाऊनमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की सर्व इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, काही ॲक्टिव्हिटी वगळता सर्व इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ते पूर्णपणे ठप्प आहेत. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या उत्पन्नाची निर्मिती ह्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमधून होत नाही आहे. मग तसं जर बघायला गेलं तर भारताचा जो इकॉनॉमीचा जो साईज आहे तो नेमका किती आहे, तर आजच्या घडीला भारताची जी इकॉनॉमी आहे ती 2.94 ट्रिलियन इतकी आहे. जो 2.94 ट्रिलियन इतकं उत्पन्नाची निर्मिती करणारा आपलं भारतीय अर्थव्यवस्था आहे. आणि त्या अंगानं जर बघितलं तर प्रत्येक दिवशी ह्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमधून जवळजवळ 33,000 कोटी रुपयांची निर्मिती होते. म्हणजे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय सांगता येईल आपल्याला, उत्पादन, उपभोग, खर्च, ह्या सर्व गोष्टींना मिळून आपण काय म्हणतो, आर्थिक घडामोडी असं म्हणतो. आणि त्याच्यातनं जे पर डे जे आहे ते जवळजवळ 33,000 कोटी रुपयाचं घडामोडी ज्या आहेत त्या आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये होतो. आणि त्या सर्व घडामोडी आज मितीला बंद आहे. मग या घडामोडी ह्या आर्थिक ॲक्टिव्हिटीमध्ये कोण आहेत की ज्यांच्याद्वारे हे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी कॅरी आऊट केले जातात, तर काही इकॉनॉमिक कंपोनंट आहेत की जे याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे. जसं अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये आपण म्हणतो की हाऊसहोल्ड, त्याच्यानंतर मग ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, टर्शरी, त्याच्यानंतर गव्हर्मेंट आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, ह्या सर्व गोष्टींना मिळून इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जी आहे ती पुढे नेली जाते. मग
हा लॉकडाऊन जो आहे तो लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम म्हणजे नेमकं काय, तर ह्या सर्व घटकांवर होणारा परिणाम की जे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्या सर्वांवर होणारा परिणाम म्हणजे अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम. मग ह्या अँगलनं तुम्ही बघितलं तर प्रत्येक गोष्टीवर त्या लॉकडाऊनचा कसा परिणाम होतो आहे आपण एक 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 थोडासा आपण उलगडा करण्याचा प्रयत्न करूयात. तर पहिल्यांदा जो अर्थव्यवस्थेचा जो कंपोनंट आहे, इकॉनॉमिक कंपोनंट आहे, तो हाऊस होल्ड आहे. हाऊस होल्ड म्हणजे नेमके कोण, की जे ह्युमन सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो की लेबर सर्व्हिस जे आहे ते पुरवठा कोणाला, की इंडस्ट्रीला, टर्शरीला, ह्या सर्व घटकांना ह्या सेक्टरकडनं सर्व्हिसेस, ह्युमन सर्व्हिसेस जे आहेत, ह्युमन रिलेटेड जे सर्व्हिसेस आहेत ते पुरवले जातात. मग त्याच्यामध्ये आपण लेबर सर्व्हिस म्हणता येईल, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि हा एक महत्त्वाचा कंपोनंट म्हणजे हा हाऊस होल्ड सेक्टर जो आहे तो दोन पद्धतीनं काम करतो. एक तर आपलं जे रिसोर्सेस आहेत ते ज्यांना आवश्यक आहे त्यांना ते पुरवठा करतात आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना पैसा मिळतो. मग हा जो हाऊस होल्ड म्हणजे आपण सर्व लोक ज्याच्यामध्ये आपण आपली सेवा उद्योग क्षेत्रांना किंवा बाकीच्या लोकांना देतो. मग तसं जर बघितलं तर एकूण भारताची लोकसंख्या जी आहे ती 133 कोटीच्या वर गेलेली आहे आणि त्या 133 कोटीमध्ये वर्किंग पॉप्युलेशनची जी संख्या आहे ती जवळजवळ 650 दशलक्ष इतकी आहे. म्हणजे 50% लोक हे वर्किंग पॉप्युलेशनमध्ये येतात आणि ह्या लॉकडाऊनमुळं ह्या 50% लोकांचं जे काम आहे ते पूर्णपणे थांबलेलं आहे. मग हे 50% जे लोक आहेत ते कुठं कुठं म्हणजे ते आपलं सर्व्हिस देत आहेत. तर जर आपण ब्रॉडली कॅटेगराईज केलं तर त्याच्यामध्ये फॉर्मल आणि इनफॉर्मल सेक्टर असं दोन घटकांमध्ये आपण त्याचं डिवाईड करू शकतो. आणि त्याच्यामध्ये त्याची जर संख्या आपण बघितली इनफॉर्मलमध्ये किती आहेत तर जवळजवळ 85% लोक हे इनफॉर्मलमध्ये काम करत आहेत आणि 15% लोक जे आहेत ते फॉर्मलमध्ये काम करतात. आता इनफॉर्मल म्हणजे नेमकं काय, की जे फॉर्मल सोडून म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक आपल्याला जे दिसणारे लोक आहेत म्हणजे गॅरेजचं काम असेल, त्याच्यानंतर भाजी विक्रेते आहेत, अशा अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या इनफॉर्मलमध्ये येतात आणि त्याचा आवाका जो आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे जवळजवळ 85% लोक ते त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये हे जे इनफॉर्मलमध्ये 85% लोक जे इन्वॉल्ड आहेत त्यांच्यावर या लॉकडाऊनचा जो परिणाम आहे तो खूप आपल्याला सांगता येईल की मोठ्या प्रमाणात म्हणजे होताना दिसत आहे. का म्हणजे इन्फॉर्मल सेक्टरवरच असा आपल्याला म्हणजे परिणाम होताना दिसतोय, कारण हा जो आहे तो सरकारच्या नियंत्रणाखाली नसतो. हा सेक्टर जो आहे ती व्यक्ती किंवा जे इन्फॉर्मल सेक्टरमध्ये जो काही एंटरप्रेन्युअर आहे तो स्वतः कंट्रोल करतो आणि त्याच्यावर सरकारच्या नियमांचा कुठल्याही पद्धतीनं जो भार आहे किंवा सरकारी नियमांचा सरकारी नियम ते फॉलो करत नाहीत किंवा ते त्या ॲम्बिटमधून बाहेर असतात, त्या परिघामधून बाहेर असतात. मग त्यामुळे होतं काय की त्या इन्फॉर्मल सेक्टरमधले जे काही लोक आहेत म्हणजे आपण असं म्हणूयात की मालक जे लोक आहेत ते जे काय सांगतील त्याच पद्धतीनं त्यांचे नियम किंवा बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी तयार होतात. मग अशा अवस्थेमध्ये जर आपण त्याचं स्टेटस जर बघितलं तर खूप काय म्हणत आपण की त्यांना मिळणारं वेतन जे आहे ते खूप अल्प असतो. त्यांचं एम्प्लॉयमेंट गॅरंटी जी आहे ती तितकीशी नसते. कधीही त्यांना म्हणजे नोकरीवरून काढलं जाऊ शकते किंवा कितीही त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना ते पेमेंट देऊ शकतात. मग अशामुळे होतं काय की हे लॉकडाऊनमुळे ह्या 85% लोकांच्या जीविताचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. आणि नो डाऊट त्यांच्यासाठी सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज आणलेलं आहे. जवळजवळ 1 लाख कोटीच्या वर सरकार त्याच्यामध्ये आर्थिक मदत, त्याच्यानंतर अन्नधान्याची मदत, सर्व गोष्टींना सरकारनं आपल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ही जी मदत घ्यायची आहे त्या मदतीसाठी त्यांच्याकडे आवश्यक ते डॉक्युमेंट्स पाहिजेत, प्रूफ पाहिजेत. म्हणजे जसं आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, त्या गोष्टी असतील तरच त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. आणि त्या गोष्टी त्यांच्याकडे जर नसतील तर
त्या लोकांना त्या पॅकेजचा फायदा घेता येणार नाही. मग अशा लोकांसाठी काहीतरी विचार त्या सरकारला करावा लागेल, कारण अशी जी लोक आहेत त्यांचंही प्रमाण खूप मोठं आहे. म्हणजे सर्वात लॉकडाऊनचा मोठा परिणाम जो होणार आहे तो इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करणारी जी लोक आहेत त्यांच्यावरच ह्या लॉकडाऊनचा खूप मोठा परिणाम आपल्याला होताना दिसतो आहे किंवा होईल. त्याच्यानंतर फॉर्मलवर होणार नाही का? फॉर्मलवर कसं आहे की सरकार जे काही नियम सांगतो त्या पद्धतीनं त्यांचे वेतन किंवा बाकीच्या गोष्टी निश्चित केल्या जातात, त्यांना चांगला वेतन मिळतो आणि त्यांच्याशी जर आपण तुलना केली या लोकांवर होणारा जो परिणाम आहे तो खूप माफक आहे आणि कमी असणार आहे. त्यामुळं यावेळी जो विचार आहे सध्या म्हणजे विचार ह्या लॉकडाऊनमध्ये जो करावा लागणार आहे तो आपल्याला इन्फॉर्मल सेक्टरमध्ये जी लोक इन्वॉल्ड आहेत त्याच्यावर आपल्याला तो विचार करावा लागणार आहे. अलीकडं सरकारनं जिथं जिथं लोक मजूर अडकलेले आहेत त्यांच्या गावी त्यांच्या राज्यामध्ये नेऊन सोडण्याचा जो प्रयत्न आहे तो करणार आहे. परंतु तिथपर्यंत ते थांबणार नाही. त्यांना उत्पन्नाचं साधन त्यांचं आर्थिक म्हणा किंवा त्याच्यानंतरनं अन्नधान्याच्या बाबतीत असेल ह्या सर्व गोष्टींचा बाबीचा विचार जो आहे तो सरकारला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. कारण दुसरे आता दाता जो आहे तो सरकारच आहे, बाकीचे कोण त्याच्यामध्ये इन्वॉल्व म्हणजे इतक्या पद्धतीने ते होणार नाही. त्याच्यानंतर ह्या जो सर्वात वाईट म्हणजे लॉकडाऊनचा जो परिणाम आहे तो घडून म्हणजे आपल्याला बघायचा आहे तो आहे कृषी क्षेत्र. सध्या हा कृषी क्षेत्र जो आहे तो एक लाईफलाईन म्हणून काम करतो आहे. का लाईफलाईन? कारण जवळजवळ 130 कोटी लोकांना पोचण्याचं काम जे आहे त्या फक्त आणि फक्त ह्या कृषी क्षेत्राकडून केलं जात आहे. लोकांना लागणारं अन्नधान्य, फळे, भाज्या ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कृषी क्षेत्राकडून पुरवल्या जात आहेत आणि त्यामुळं आज आपल्याला 2 किंवा 3 वेळेचं जे जेवण आहे ते आपण व्यवस्थितपणे घेऊ शकत आहोत. थोडंसं म्हणजे ह्या लॉकडाऊनचा जो जरी लॉकडाऊन जरी असलं तरी आपल्या अन्नधान्याच्या बाबतीतली जी अडचण आहे ती अडचण कृषी क्षेत्रानं म्हणजे नाहीशी केलेली आहे. मग असं आता जो अन्नधान्याचा जो साठा आहे तो किती आहे सध्या जर बघितला गेला तर इथून जरी आपण 1 वर्षापर्यंत लॉकडाऊनमध्ये राहिलो तरी देखील 130 कोटी लोकांना पुरेल इतका अन्नधान्याचा साठा जो आहे तो आपल्या FCIमध्ये आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं तेवढं ते स्टोअर करून ठेवलेलं आहे. आणि परत आता अलीकडंच भारत सरकारनं की ज्या शेतकऱ्यांकडनं गहू, तांदूळ आणि पॅडी ज्याला आपण म्हणतो सिरियल, पल्सेस ह्या सर्वांची खरेदी सरकार जो आहे तो करतो आहे. म्हणजे पुढं जाऊन काय परिस्थिती निर्माण होईल माहिती नाही, तर त्याला व्यवस्थित आपल्याला सामोरं जाता यावं याच्यासाठी सरकार आत्तापासूनच त्याची ते खरेदी करता आहे. मग त्यामुळं अन्नधान्याच्या बाबतीतली जी चिंता आहे ती ह्या कृषी क्षेत्रानं मिटवलेली आहे. परंतु त्याच मितीला एक ह्या कृषी क्षेत्रामध्ये एक पॅराडॉक्सिकल सिच्युएशन जी आहे ती आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. पॅराडॉक्सिकल सिच्युएशन म्हणजे काय की म्हणजे 2 विसंगती आपल्याला याच्यामध्ये दिसून येत आहेत की शेतकऱ्यांचा शेतमाल जो आहे तो शेतामध्ये आहे आणि तो त्या शेतमालाला त्यांना पुरेशी किंवा माफक किंमत त्यांना मिळत नाही आहे. त्याच्यानंतर मग जे घरी आहेत जे खरेदीदार आहेत म्हणजे आपल्यासारखे जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना चढ्या किमतीनं त्या शेतमाल जो आहे तो आपल्याला मिळतो आहे. म्हणजे फळे किंवा भाजीपाला असतील ते आपल्याला अतिरिक्त जास्त किंमत देऊन त्याची खरेदी करावी लागते आहे. परंतु जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला त्याच्यातला जो हिस्सा आहे तो खूप कमी प्रमाणात जातो आहे. तर ह्या बाबतीत विचार जो आहे तो होणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी मिसिंग लिंक आहे. म्हणजे शेतकरी आपला शेतमाल ज्यावेळी बाजारपेठेमध्ये घेऊन जातोय त्यावेळी त्याला खरेदी करणारे लोक मिळत नाहीत असं सांगितलं जातं आणि तोच माल ज्यावेळी आपल्या लोकांकडे येतं त्यावेळी ते जास्त किमतीनं त्यांना त्याची खरेदी करावी लागते आहे. मग अशा वेळी जो उत्पादक आहे त्या उत्पादकालाच पुरेशी किंमत जी आहे ती पुरेशी किंमत त्यांना मिळत नाही आहे. तर ह्याच्यामध्ये कुठंतरी लूप होल आहे. लूप होल म्हणजे काय की मार्केटिंग चॅनलमध्ये
जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपल्याला शोधून काढावे लागतील, जेणेकरून शेतकऱ्यांना चांगली किंमत त्यांना मिळेल. म्हणजे ह्या लॉकडाऊनमुळं हे एक आपल्याला दिसून आलेलं आता म्हणजे विजिबल पद्धतीने आपल्याला तो दिसून येतो आहे प्रॉब्लेम. परंतु हे लॉकडाऊनच्या अगोदरही अशी स्थिती होती. म्हणजे भारतातला जो शेतकरी आहे, शेतमालाचं तो उत्पादन घेतो, परंतु त्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार त्याला नाही आहे. म्हणजे जसं आपण बाकीच्या ठिकाणी बघतो की उद्योगामध्ये जो उत्पादक आपल्या वस्तूंचं उत्पादन घेतो, तो स्वतः त्या वस्तूची किंमत ठरवतो. कारण तो स्वतः त्या वस्तूचं उत्पादन घेत असल्यामुळे त्याला ते अधिकार मिळतात. परंतु आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी स्वतः उत्पादन जरी घेत असला तरी त्याला त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार त्याला नाही आहे. मग ह्या गोष्टीचा कुठंतरी पुनर्विचार आता या ठिकाणी व्हायला पाहिजे. म्हणजे ठीक आहे की त्यांच्यामध्ये मार्केट फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस त्या पद्धतीने डेव्हलप झालेले नाही आहेत, परंतु त्या ठिकाणी सरकारनं, राज्य सरकारनं किंवा केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून एक अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे की जेणेकरून शेतकरी जो आपला शेतमाल उत्पादन करतोय त्याला चांगली किंमत कशी मिळेल. म्हणजे किंमत निश्चितीमध्ये त्या शेतकऱ्यांचा जो रोल आहे तो वाढवला पाहिजे किंवा वाढला पाहिजे. तरच म्हणजे कसं आहे, शेतकरी कधी सुखी होईल, कधी समाधानी होईल, ज्यावेळी घेतलेल्या उत्पादनाला चांगली किंमत मिळेल. आणि किंमत कधी चांगली मिळू शकते, ज्यावेळी हा शेतकरी त्या किंमत निश्चितीमध्ये आपला सहभाग जो आहे तो नोंदवेल, त्याच वेळी त्याला चांगली किंमत जी आहे ती मिळू शकते. मग हे मिसिंग लिंक आहे आपल्यामध्ये. काय आहे की शेतकरी पिकवणारा गरीब आहे, परंतु जे मध्यस्थी काम करणारे जे एजंट्स आहेत, दलाल आहेत, ते खूप श्रीमंत आहेत. आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला, हे जे मध्यस्थ लोक ज्यांचं काहीच रोल नाही उत्पादनामध्ये किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये, तरी देखील ते शेतकऱ्यांच्या तुलनेने कितीतरी पटीने श्रीमंत आहेत आणि आपला शेतकरी अजूनही गरीब आहे. मग ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला बघाव्या लागतील आणि त्याच्यामध्ये ह्या लॉकडाऊनच्या निमित्तानं आता समोर आपल्याला ते दिसून आलेलं आहे. आता जर आपण बघितलं की कृषी क्षेत्राचं म्हणजे त्याच्यामध्ये कशा सध्या ह्या घडीला इंटरव्हेन्शन कसं आहे की डायरेक्ट कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठीची व्यवस्था जी आहे ती आपल्याला निर्माण करावी लागणार आहे. जसं आपण झोमॅटो आहे किंवा हे फूड चेन जे आहे, फूड त्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठीची जी एक यंत्रणा तयार केलेली आहे, तशाच पद्धतीची यंत्रणा जर आपण शेती क्षेत्रामध्ये निर्माण केली की डायरेक्ट त्या शेतकऱ्याचं काहीतरी म्हणजे असं मोबाईल ॲपद्वारे काहीतरी असं एक मार्केट प्लेस तयार करून जिथं ग्राहक आणि शेतकरी डायरेक्टली एकत्रित येतील आणि त्यांना त्याची किंमत चांगली मिळेल, अशी व्यवस्था जी आहे ती करण्याची गरज या वेळी निर्माण झालेली असं मला वाटतं. आणि जोपर्यंत ह्या शेतकऱ्याला आपण चांगली किंमत देऊ शकत नाही, तोपर्यंत हा शेतकरी जो आहे तो आपली उन्नती करणार नाही आहे. तर हा झाला एक शेती क्षेत्र आहे, ज्याच्यामुळं सध्या लॉकडाऊनमुळं म्हणजे जरी आपला तारणहार असला तरी त्याला त्या लॉकडाऊनचे झळ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला बसताना दिसून येत आहे. त्याच्यानंतर जो ह्या अर्थव्यवस्थेतला जो एक महत्त्वाचा कंपोनंट आहे तो आहे उद्योग. त्याच्यामध्ये उद्योगाची जर आपण वर्गवारी केली, त्याच्यामध्ये MSME, त्याच्यानंतर जे उद्योग मोठे उद्योगधंदे आहेत असं आपण त्याचं करतो, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग, असे 3 प्रकारचे उद्योगधंदे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहेत. आणि जवळजवळ 22% हिस्सा जो आहे तो एकूण GDPमध्ये त्यांचा आहे. म्हणजे 1 रुपया जर आपलं उत्पन्न असेल 1 रुपयाचं, तर जवळजवळ 22 पैशाचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते उद्योगधंद्याचं आहे. मग ह्या उद्योगधंद्यावर लॉकडाऊनचा काय म्हणजे परिणाम होताना दिसतो आहे. तर ह्याच्या अगोदर आपल्याला ह्या लॉकडाऊनच्या अगोदरची परिस्थिती कशी आहे किंवा होती ते थोडं बघणं म्हणजे मला वाटतं की थोडंसं रास्त असेल. लॉकडाऊनच्या अगोदर भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती मंदीमधून किंवा मंदीच्या दिशेने आपली म्हणजे वाटचाल चालली होती, म्हणजे किंवा मंदीच्या दिशेने चालली होती. म्हणजे मंदी का म्हणतोय आपण, कारण आता त्याच्यात एक आकडेवारी आहे, म्हणजे उद्योगधंदे जे आपलं उत्पादन घेत आहेत त्या उत्पादनाला बाजारामध्ये तितकी किंमत त्यांना मिळत नव्हती किंवा नफा जो आहे तितक्या प्रमाणात मिळत नव्हता. त्याची आकडेवारी अशी आहे की जवळ 3,62,000 जे उद्योगधंदे MSME मधले त्यांना 0 किंवा शून्यापेक्षा कमी नफा मिळत होता. आणि
373 असे एक मोठे उद्योगधंदे आहेत की ज्यांना फक्त 500 कोटीपेक्षा जास्त नफा आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे काय, लॉकडाऊनच्या अगोदरच भारतीय उद्योगधंद्याचे मंदीच्या गर्ततेमध्ये गुंतले, म्हणजे मंदीमध्ये होते. आणि ह्या लॉकडाऊनमुळे त्याची तीव्रता जी आहे, उद्योगधंद्याची समस्यांची तीव्रता जी आहे ती वाढलेली आपल्याला दिसून येते. का वाढलेली दिसून येते? कारण ह्या लॉकडाऊनमुळे सर्व इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीज ठप्प आहे. कुठलंही त्यांना म्हणजे उत्पादनाचं काम किंवा कुठल्याही प्रकारचं ॲक्टिव्हिटीज त्यांना करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. जरी उद्योगधंदे बंद असले तरी उद्योजकांना जो फिक्स्ड कॉस्ट आहे, म्हणजे उत्पादन जरी शून्य होत असलं किंवा उत्पादनाची प्रक्रिया जरी होत नसली तरी देखील त्याच्यावर उद्योजकांना काही प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात. मग हा जो खर्च आहे तो खर्च मोठे उद्योगधंदे सहन करू शकतात, परंतु जे लघु आणि मध्यम स्वरूपाचे जे उद्योगधंदे आहेत त्यांना तो खर्च सहन करणं त्यांच्या क्षमतेच्या पलीकडचं आहे. म्हणजे हे जे उद्योगधंदे आहेत अगोदरच, म्हणजे आता आपण बघितलं की जवळजवळ 60-70% जे उद्योगधंदे आहेत त्यांचा नफा जो तो शून्याच्या आसपास आहे. म्हणजे नफा हा मिळतच नाही आहे. त्यांच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमधून त्यांना नफा मिळतच नाही आहे, उलट म्हणजे शून्य नफा त्यांचा आहे. आणि असं असताना हे एक नवीन लॉकडाऊन आल्यामुळं एक तर त्यांच्याकडे पैसा नाही आहे आणि पैसा नसताना हा लॉकडाऊन आलेला आहे. आणि त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये देखील त्यांना ते काय बँकेचे घेतलेले EMI असतील किंवा त्या मशिनीवर होणारा खर्च, जे मशिनीची झीज असते, अशा अनेक गोष्टीसाठी त्यांना एक स्थिर खर्च जो आहे तो त्यांना करावा लागतो. हा अतिरिक्त खर्च त्यांना त्या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि हा जरी लॉकडाऊन म्हणजे किती काळापर्यंत चालेल, आज मी त्याचा आपण म्हणजे 3 तारखेपर्यंत आहे असं पण म्हणतोय, परंतु आत्ता रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 3 तारखेच्या पुढेही हा लॉकडाऊन जाण्याची शक्यता आहे. एकदा हा लॉकडाऊन म्हणजे आपण काढून घेतलं किंवा लॉकडाऊन जर आपण पूर्णपणे शिथिल केलं तरी देखील हे लगेच ह्या सर्व इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज सुरळीतपणे होतील अशातला भाग नाही आहे. म्हणजे नॉर्मलाइज व्हायला इथून पुढं जवळजवळ 7-8 महिने जातील. कारण का की एक तर ह्या लॉकडाऊनमध्ये जवळजवळ 85% लोकांकडे पैसा आलेला नाही आहे. आणि पैसा नाही आहे म्हणजे ह्या लोकांकडं खर्च करण्याची कॅपॅसिटी नाही आहे. मग ही लोक जोपर्यंत खर्च करणार नाही तोपर्यंत उद्योगधंद्यांना मागणी येणार नाही. आणि जोपर्यंत त्यांना मागणी येत नाही तोपर्यंत ते उत्पादन वगैरे त्या गोष्टी सुरू करू शकणार नाही आहेत. म्हणजे काय, अशा पद्धतीचा एक विशेष सर्कल जो आहे तो उद्योगांच्या बाबतीत तयार होताना दिसतो आहे. मग ह्याच्यामध्ये आता सरकारचा रोल काय असू शकतो? आता जे असोचेम किंवा उद्योगाला रिप्रेझेंट करणारे जे संस्था आहेत त्यांनी आता पॅकेजेसची मागणी करता आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी बघता उद्योजकांना जो झळ पोचलेला आहे त्याच्यातून त्यांना जर बाहेर येण्यासाठी सरकारकडनं त्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा त्यांनी केलेली आहे. आता सरकार त्यांच्या अपेक्षाला कितपर्यंत उतरतो हा नंतरचा भाग आहे, परंतु त्यांना देखील अशा प्रकारचे इकॉनॉमिक इन्सेंटिव्ज किंवा इकॉनॉमिक सपोर्ट जे आहे ते त्यांना करणं गरजेचं आहे. तर ह्याच्यानंतर ना दुसरा पुढचा जो कंपोनंट आहे तो आहे सेवा क्षेत्र. आता सेवा क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा जो एकूण हिस्सा आहे जवळजवळ 60%च्या वर त्याचा हिस्सा आपल्या भारतीय GDPमध्ये आहे. म्हणजे उद्योग आणि शेती क्षेत्र या दोघांच्या पेक्षाही एका सेवा क्षेत्राचा जो हिस्सा आहे एकूण उत्पन्नामध्ये तो आपल्याला जास्त असताना दिसून येतो आहे किंवा जास्त आहे. तर सर्वात जास्त हा लॉकडाऊनचा फटका जर बसणार असेल कोणाला तर ह्या सेवा क्षेत्राला बसणार आहे. कारण हा सेवा क्षेत्र जो आहे प्रायमरी आणि सेकंडरी सेक्टरवर अवलंबून आहे. आणि हे दोन्ही सेक्टर बंद असल्यामुळं सेवा क्षेत्राला जी मिळणारी मागणी किंवा सेवा क्षेत्राला जे काम मिळतं ते ह्या दोन्ही सेक्टरकडनं मिळतो आहे. आणि हे दोन्ही सेक्टर ठप्प असल्यामुळं सेवा क्षेत्र जो आहे तो पुढं जाऊन म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की अडचणीत येऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण बघितलं हॉटेल असतील, कम्युनिकेशन, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट, ब्रॉडकास्टिंग, त्याच्यातले ब्रॉडकास्टिंग आणि कम्युनिकेशन हे चांगल्या स्थितीमध्ये आहे. परंतु ट्रेड, हॉटेल, त्याच्यानंतर बँका,
बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर याचा जो परिणाम आहे तो आपल्याला खूप वाईट होताना दिसतो आहे. जर त्याच्यातलं आपण एक बघितलं की बँका काय करतात, तर लोकांकडनं जे काही डिपॉझिट आहे ते गोळा करणं आणि जे कर्जाची मागणी करतात त्यांना ते कर्ज देऊन त्या पद्धतीनं ते आपला पैसा कमवतात. ह्या लॉकडाऊनमध्ये डिपॉझिट मॉबिलायझेशन तर होतच नाही आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर त्यांनी जी कर्ज दिलेली आहेत त्या कर्जावर देखील आता परतफेडीची जी मुदत आहे 3 महिन्यासाठी, ती मॉरेटोरियम पिरियड म्हणून RBIनं जाहीर केलेलं आहे. तिथून पण त्यांना तो पैसा मिळत नाही आहे. आणि त्याचबरोबर ह्याच्या अगोदर त्यांनी जे काही उद्योगधंद्यांना कर्ज दिलेले आहे त्या उद्योगधंद्याकडून त्या कर्जाची परतफेड होईल का नाही याची पण शंका जी आहे ती येत्या काळामध्ये म्हणजे किंवा हा जो कर्ज आहे तो NPAमध्ये जाण्याची शक्यता आहे. आता NPAचा अमाऊंट जर आत्तापर्यंत बघितला म्हणजे भारतामध्ये जी बँका आहेत त्यांचं NPAची रक्कम जवळजवळ 10.75 लाख कोटी इतकी आहे. म्हणजे आपलं भारताचं बजेट 20 लाख कोटीचं आहे आणि NPAची रक्कम जवळजवळ 10.5 लाख कोटी इतकी आहे. आणि त्याच्यापैकी 85% NPA जे आहे ते पब्लिक सेक्टरमध्ये जे बँका आहेत त्यांच्यातला आहे, त्यांच्यामधून तो आहे. म्हणजे ह्याची सिव्हिरिटी आपल्याला लक्षात येईल. म्हणजे ह्या लॉकडाऊनमुळं सर्वात मोठा जो फटका बसणार आहे तो बँकिंग क्षेत्राला बसणार आहे. आणि त्याच्यानंतरनं बँकाचं उत्पन्नाचा स्रोत काय आहे, तर त्यांना मिळणारं व्याज, त्या व्याजातून ते उत्पन्न मिळवतात. परंतु झालं काय की सरकारनं, रिझर्व्ह बँकेनं जे व्याजाचे दर आहेत ते पण कपात केल्यामुळं जे उत्पन्नाची शाश्वती होती त्याच्यामध्ये देखील म्हणजे कमी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे काय की दोन्हीकडून बँकांना जो आहे म्हणजे कर्जदार जे आहे ते त्यांच्याकडनं कर्जाची परतफेड होईल का नाही हा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतरनं त्या कर्जावर व्याज दर कमी केल्यामुळं ते पण उत्पन्न जो आहे त्यांचा कमी झालेला आहे. अशा पद्धतीनं हा सेवा क्षेत्र जो आहे तो मला वाटतं ह्या लॉकडाऊनमुळं तर खूप सिव्हिअर प्रॉब्लेम जे आहेत ते त्यांना फेस करावे लागणार आहेत पुढच्या कालावधीमध्ये. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे सर्वात महत्त्वाचा तो आहे ह्या इकॉनॉमिक कंपोनंटमध्ये म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचा जो रोल प्ले करतो तो आहे आपला सरकार. आता सरकारचा रोल का महत्त्वाचा आहे, कारण आपली भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे, आपली भांडवलदारी अर्थव्यवस्था नाही आहे, ज्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्स म्हणजे खाजगी लोक पण त्याच पद्धतीने इन्व्हॉल्व होतात. त्याच्यानंतरनं सरकारचा पण हिस्सा त्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये असतो. म्हणजे सरकारचं काय आता काय म्हणतात ह्या लॉकडाऊनमध्ये आपले कर्तव्य हा सरकारच आहे. त्या सरकारचा जो रोल आहे त्यामुळे खूप महत्त्वाचा आहे. मग त्या लॉकडाऊनमुळं आपल्या सरकारला काय म्हणजे प्रॉब्लेम येतो आहे, तर सरकारला जे उत्पन्न मिळून देणारे 2 स्रोत आहे. एक त्याला आपण म्हणतो की टॅक्स आणि नॉन टॅक्स, हे 2 रेव्हेन्यूचे सोर्स आहेत. आणि ह्या लॉकडाऊनमध्ये टॅक्सपासून मिळणारा जो सोर्स रेव्हेन्यू सोर्स आहे तो पूर्णपणे बंद आहे. नॉन टॅक्स पण बंद आहे. नॉन टॅक्सच्या माध्यमातून मिळणारं जे रेव्हेन्यू ते देखील जवळपास बंदच आहे. जर पाठीमागचं जर आपण बजेट बघितलं तर तो किती लाखाचा होता, जवळजवळ म्हणजे नॉन टॅक्स आणि टॅक्स ह्या दोन्हीच्या सोर्सेसमधून मिळालं जे उत्पन्न होतं सरकारचं जवळजवळ 20 लाख कोटी इतकं सरकारला गेल्या आर्थिक वर्षामध्ये उत्पन्न मिळालेला होता. म्हणजे थोडी आर्थिक स्थिती बघूयात मग त्याच्यानंतर आपल्याला ह्या लॉकडाऊनचा काय परिणाम त्या सरकारवर किंवा सरकारला कशा पद्धतीने ते लॉकडाऊन त्रासदायक ठरणार ते आपण म्हणजे थोडं आर्थिक अंदाजपत्रक बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. म्हणजे 20 लाख कोटीचा बजेट सरकारनं गेल्या वर्षी म्हणजे सांगितलं होतं. त्याच्यामध्ये त्या बजेटमध्ये काय सांगितलं होतं की 20 लाख त्यांना उत्पन्न 20 लाख कोटी उत्पन्न मिळणार आहे आणि त्यापैकी जवळजवळ 7 लाख त्यांचा जो खर्च आहे तो 27,86,000 कोटी इतका आहे. म्हणजे उत्पन्न किती आहे, 20 लाख कोटीच्या आसपास आहे आणि खर्च किती आहे, जवळजवळ 27 लाख कोटी इतका आहे. म्हणजे 7 लाख कोटीचा कर्ज जो आहे तो सरकारला उभं करावं लागणार आहे. म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे.
ही आत्ताची परिस्थिती आहे, म्हणजे गेल्या वर्षाच्या आर्थिक ह्याच्यामध्ये. मग ते 7 लाख कोटी ज्या अतिरिक्त सरकारला खर्च करावा लागणार आहे, त्याचं जर आपण थोडंसं विवरण केलं तर आपल्या लक्षात येईल की 6.5 लाख कोटी जे आहेत, त्या 7 लाख कोटीपैकी 6.5 लाख कोटी आपल्याला इंटरेस्ट पेमेंटवर खर्च करावा लागणार आहे. म्हणजे घेतलेल्या कर्जावरचं व्याज देण्यासाठी सरकारला 7 लाख कोटीचा कर्ज जो आहे तो उभा करावा लागणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आपण काय असं खूप श्रीमंत देश आहोत, श्रीमंत राष्ट्र अशातला भाग नाही आहे. आपल्या खर्चा इतकं उत्पन्न सरकारला उभा करता येत नाही आहे. म्हणजे जर GDPशी टॅक्स कलेक्शनचं जर आपण बघितलं, म्हणजे मगाशी मी म्हटलं की 3 ट्रिलियन इतकं आपली इकॉनॉमी आहे आणि त्याच्यामध्ये सरकारला उत्पन्न किती मिळतो? 11%, म्हणजे 20 लाख कोटी इतकं टॅक्सच्या माध्यमातून ते उत्पन्न मिळवतो आहे. मग ह्या कोविडमुळं नवीन जो कोरोना व्हायरस निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं लोकांची पूर्ण जबाबदारी सरकारवर आलेली आहे. आणि ते सरकार त्यांना म्हणजे अन्नधान्यापासून ते सर्व गोष्टीची जबाबदारी आता सरकार ते पूर्णपणे सरकार प्ले करतो आहे किंवा सरकार ती भूमिका बजावत आहे. तर आपल्याला माहिती आहे की हेल्थ इन्फ्रा, त्याच्यावर होणारा खर्च, त्याच्यानंतर जे कोविड इन्फेक्टेड आहेत त्यांना क्युअर करण्यासाठी लागणारा खर्च, तर ह्याचं जर आपण अमाऊंट बघितलं तर तो खूप एक्झॉर्बिडंट आहे. खूप मोठ्या प्रमाणात सरकारला या ठिकाणी पैसा खर्च करावा लागणार आहे. म्हणजे सरकारचं जो उत्पन्न अगोदरच कमी आहे आणि ह्या कोविडमुळं जी निर्माण झालेली परिस्थिती आहे त्याच्यावर खर्च करण्यासाठी सरकारकडं अतिरिक्त पैसा नाही. मग हा सरकार आणणार कुठून पैसा? एक तर त्यांना जे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडनं ते कर्ज घ्यावे लागतील किंवा रिझर्व्ह बँकेकडनं ते कर्ज घ्यावं लागेल. त्यानंतर सरकारला त्या ठिकाणी ते खर्च करू शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये जिथं उत्पन्नाचं साधन नाही आहे किंवा उत्पन्न वाढण्याची पण शक्यता नाही आहे, अशा वेळी प्रचंड प्रमाणात सरकारला हा खर्च जो आहे ह्या कोविडमुळं करावा लागणार आहे. मग याचा काय परिणाम होईल, म्हणजे येत्या कालावधीमध्ये काय परिणाम होणार आहे? तर जे विकास कामासाठी लागणारा जो पैसा आहे तो पुढे जाऊन सरकारला त्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. आणि कर्जाची रक्कम तुम्हाला मी म्हणजे जवळजवळ 55 लाख कोटी इतका कर्ज सरकारवर आहे. म्हणजे 55 लाख म्हणजे एकूण GDPच्या जवळजवळ आकडेवारी आहे, जवळजवळ 40% इतकं आपलं कर्ज आहे. मग पुढे जाऊन आता आपण म्हटलं किंवा 6.5 लाख कोटी आपण कर्जावरचं व्याज देण्यासाठी आपण घेतलं होतं. पुढं जाऊन कर्जावरील व्याज देण्यासाठी, कर्ज परतफेड करण्यासाठी अजून आपल्याला कर्ज घ्यावे लागतील. का? कारण आपला जो टॅक्स बेस आहे तो खूप कमी आहे. म्हणजे मला वाटतं 4 ते 5% लोकच त्या टॅक्सेबलमध्ये येतात आणि त्या टॅक्स नेटमध्ये आहेत आणि त्यामुळं टॅक्समधून पण मिळणारं उत्पन्न जो आहे तो खूप कमी आहे. मग पुढं जाऊन हा जो कार्यष्ट आहे, हा म्हणजे इतका होणारा जो खर्च आहे, त्याच्यानंतर घेतलेलं कर्ज आहे, ह्याची जुळणी सरकार कसं करणार आहे ते पुढे जाऊन बघण्यासारखं आहे. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये एक असा सिद्धांत आहे की अशा वेळी म्हणजे असे काही मोठे संकटे निर्माण होतात त्यावेळी सरकारी खर्चामध्ये वाढ होतेच. आणि त्या सरकारी खर्चामध्ये वाढ झाल्यानंतर हा वाढलेला जो खर्च आहे ते कसं पूर्ण करतात? नवीन कर रचना निर्माण करतात किंवा एक्झिस्टिंग लोकांच्या वेतनामध्ये घट करतात. असं वेगवेगळे मार्ग जे आहेत ते सरकार अवलंबू शकतो. आता आपलं भारत सरकार येत्या कालावधीमध्ये कुठल्या प्रकारचे म्हणजे स्टेप्स, उपाययोजना करेल ते बघण्यासारखं आहे. म्हणजे नवीन कर लादतात की सरकारी खर्चामध्ये घट करतात ते बघण्यासारखं असेल. जर सरकारी खर्चामध्ये घट केलं तर ऑलरेडी मंदीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याची तीव्रता जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे. आणि जर खर्च म्हणजे वाढलेला खर्च कसं म्हणजे असं एकंदरीत एक विचित्र परिस्थिती जी आहे ती पुढे जाऊन सरकार पुढं निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो इकॉनॉमिक कंपोनंट जो आहे तो आहे इंटरनॅशनल ट्रेड.
इंटरनॅशनल ट्रेडमध्ये दोन प्रकारच्या ॲक्टिव्हिटी होतात. एक तर आपण आयात करतो आणि दुसरं निर्यात करतो. आता निर्यात ही पूर्णपणे थांबलेली आहे, त्यामुळं निर्यातीपासून जे मिळणारं उत्पन्न आहे तो आपलं पूर्णपणे थांबलेला आहे. आणि दुसरं आहे इम्पोर्ट. इम्पोर्ट म्हणजे क्रूड ऑइलच्या किमती खूप म्हणजे शून्यापर्यंत आलेल्या आहेत. त्याच्यावर जो होणार आता एक एक चांगलं कुशन जो आहे तो क्रूड ऑइलमुळं आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपल्याकडे क्रूड ऑइलची निर्मिती होत नाही, आपण दुसऱ्यावरच अवलंबून आहे. तर त्या क्रूड ऑइलवर जो होणारा खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे आणि ते पैसे आपल्याला इतरत्र ठिकाणी वापरता येतील. आणि पुढील कालावधीमध्ये जो एक्सपोर्ट आहे तो लवकरच वाढेल असं नाही आहे, कारण का प्रत्येक देश म्हणजे प्रत्येक देश हा कोविडमुळं किंवा कोरोनामुळं त्रस्त आहे. आणि तर हे परिस्थिती नॉर्मलाइज व्हायला वेळ लागेल आणि जोपर्यंत हे नॉर्मलाइज होत नाही तोपर्यंत आपला एक्सपोर्ट जो आहे तो म्हणजे होणार नाही आहे. त्यामुळे त्या एक्सपोर्टपासून मिळणारं जे उत्पन्न आहे तो आपला कमीच राहणार आहे किंवा मिळणारच नाही. तर अशा पद्धतीचे हे वेगवेगळे कांगोरे जे आहेत आपल्याला अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ह्या कोविडचा काय परिणाम म्हणजे होणार आहे ते आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे पॉप्युलेशन किंवा हाऊसहोल्ड, त्याच्यानंतरनं ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सरकार, ह्या सर्व गोष्टीवर ह्या कोविड-19 किंवा कोरोनाचा जो इफेक्ट आहे तो खूप ॲडव्हर्स इम्पॅक्ट जो आहे तो घडवून आणणारा आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्यासारख्या जाणत्या लोकांचं काम काय की सरकारनं जे काय म्हणजे सरकारनं जे काय लॉकडाऊनमध्ये सांगितलेले जे डायरेक्टिव्ज आहेत, मार्गदर्शक गोष्टी ज्या आहेत ते आपण पूर्णपणे फॉलो केलं पाहिजे. स्वच्छता पाळली पाहिजे, मास्क घातलं पाहिजे, पब्लिक प्लेसच्या ठिकाणी जाताना काळजी घेतली पाहिजे. जर ह्या गोष्टी आपण करत राहिलो तर ह्या कोविड किंवा कोरोना जो संकट आहे त्याच्यावर आपण मात करू. आणि जितक्या लवकर आपण ह्या कोरोनावर मात करू तितक्या लवकर आपण म्हणजे परिस्थिती जी आहे ती नॉर्मल करण्यामध्ये आपली भूमिका जी आहे ती बजावू. तर माझ्या पद्धतीने मी अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि जे काय मेजर्स आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकॉनॉमीमध्ये कसं असते प्रत्येकाचा अप्रोच हा वेगवेगळा असतो. म्हणजे अर्थशास्त्र एक असा विषय आहे, प्रत्येकजण आपापल्या अँगलनं त्याचं इंटरप्रिटेशन देऊ शकतो. मी जे अँगल सांगितले ते प्रत्येकाचा अँगल तसंच असेल अशातला भाग नाही. ते ज्या अँगलनं ज्या पर्स्पेक्टिव्हनं बघतील त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये त्यांना त्या गोष्टी दिसतील. आता ज्या पर्स्पेक्टिव्हनं मी बघितलं की हा कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेत काय परिणाम होऊ शकतो ते मी माझ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वच गोष्टी त्या पद्धतीनं होतील अशातला भाग नाही. काही गोष्टी होतील, काही गोष्टी होणार नाहीत. परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, कोरोनानं एक मोठा संकट आपल्यासमोर निर्माण केलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला मात करायचं आहे. तर त्या मात करण्यामध्ये आपण जे काही म्हणजे आपण सुरक्षित राहण्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं तेवढं जर आपण केलं तर आपलं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी राहील. एवढं बोलून मी थांबतो त्या ठिकाणी. थँक्यू.